करेचे पाणी खंड पहिला. आत्मवृत्त आचार्यात्रे प्रकरण 50वे. कवी आणि चोर. मुंबईच्या ट्रेनिंग कॉलेजामध्ये आमचे भूगोलाचे जे प्राध्यापक R.P. कार म्हणून होते ते लंडन युनिव्हर्सिटीचा टीचर्स डिप्लोमा घेऊन आलेले होते. त्यांच्यामुळे विलायतेमध्ये TDचा असा अभ्यासक्रम असतो ह्याची प्रथम आम्हाला माहिती लागली. तत्पूर्वी मालवणच्या टोपीवाला हायस्कूलचे हेडमास्तर श्री रामभाऊ परुळेकर हे लीड्सचे M.Ed. आणि लंडनचे TD होऊन आल्याचे मला ठाऊक होते. BTच्या परीक्षेत मला एवढे चांगले यश मिळाल्यानंतर साहजिकच माझ्या डोक्यात आपणही विलायतेला जाऊन TD होऊन का येऊ नये हा विचार डोकावू लागला. विचार चांगला होता, पण लंडनला जायचे म्हणजे काही मुंबईला जायचे नव्हते. सगळी सोंगे आणता येतात, पण पैशाचे सोंग कसे आणायचे? त्यावेळची माझी सांपत्तिक स्थिती इतकी भिकार होती की तिचे वर्णनच करता यावयाचे नाही. 5 वर्षांपूर्वी लग्नासाठी केळकर सावकारांकडून काढलेल्या 2,000 रुपयांपैकी 2 रुपये फिटले नव्हते. महिन्याच्या महिन्याला व्याजाचे 20 रुपये तेवढे भरत होतो. त्यामुळे नवीन कर्ज काढण्याची हिंमत नव्हती आणि ते देणारा कोणी सावकारही मिळण्याची शक्यता नव्हती. तेव्हा विलायतेला जाण्यासाठी लागणारा पैसा कसा उभा करावयाचा हा सर्वात मोठा प्रश्न माझ्यापुढे उभा राहिला. पण तत्पूर्वी लंडन युनिव्हर्सिटीमध्ये आपल्याला प्रवेश तरी मिळतो आहे का हे पाहण्यासाठी म्हणून TDच्या परीक्षेसंबंधीची सर्व माहिती मिळवून एक दिवस मी माझ्या सर्व सर्टिफिकेटांसह लंडन युनिव्हर्सिटीकडे अर्ज तर पाठवून दिला. लंडन डे ट्रेनिंग कॉलेज हे शिक्षणशास्त्राचे शिक्षण देणारे लंडनमधले प्रमुख कॉलेज होते. या कॉलेजचे प्रिन्सिपल सर पर्सी नन हे जागतिक कीर्तीचे शिक्षणशास्त्रज्ञ होते. शिक्षणशास्त्राचे मूलभूत विश्लेषण करणारे त्यांचे पुस्तक हे शिक्षणशास्त्रावरील गीता म्हणून समजले जात होते. त्यांच्या नावाचे डे ट्रेनिंग कॉलेजला सर्वात मोठे आकर्षण होते. ब्रिटिश साम्राज्यातल्या निरनिराळ्या देशांमधील शिक्षकांचे प्रवेश अर्ज ह्या कॉलेजकडे दरवर्षी येत असत. त्यामुळे प्रत्येक देशाच्या वाट्याला फारच मर्यादित जागा येतात. म्हणून आपल्याला या कॉलेजात प्रवेश मिळेल की नाही याविषयी मी जरा साशंकच होतो. पण मुंबईच्या सेकंडरी ट्रेनिंग कॉलेजचे प्रिन्सिपल हॅमले यांनी मला उत्कृष्ट शिफारस पत्र दिले होते. त्याचाच परिणाम होऊन की काय मला लंडन डे ट्रेनिंग कॉलेजमध्ये प्रवेश मिळाल्याचे ताबडतोब पत्र आले. ते पत्र आल्यानंतर माझ्या आनंदाला पारावारच राहिला नाही. जणू काही आपण लंडनलाच जाऊन पोहोचलो असे मला वाटले. पण जेव्हा पैशांची अडचण डोळ्यासमोर दत्त म्हणून उभी राहिली तेव्हा त्या आनंदावर एकदम विरजण पडले. इंग्लंडचा जाण्या येण्याचा प्रवासाचा आणि 1.5 वर्ष राहण्याचा एकंदर मी खर्च काढला तेव्हा तो आकडा 6,000च्या घरात आला. आता 2 महिन्यांच्या आत 5 ते 6,000 रुपये रक्कम कशी गोळा करावयाची फारच मोठी कठीण समस्या होती ती. पुण्याच्या कॉस्मॉस कोऑपरेटिव्ह क्रेडिट बँकेत माझ्या वडिलांचा एक 25 रुपयांचा शेअर होता. तेवढीच एक इस्टेट ते मला ठेवून गेले होते. त्या बँकेकडे 1,000 रुपयांच्या कर्जासाठी मी अर्ज केला. त्यांनी ती रक्कम मंजूर केल्यानंतर त्यातल्या पैशांनी मी P&O कंपनीच्या बोटीचे लंडनपर्यंतचे एक 2nd क्लास तिकीट तर खरेदी करून टाकले. माझ्या माहितीचे अहमदनगरचे रावजी पुंजाजी ठेंगे नावाचे एक महार गृहस्थ होते. ते सरकारी कंत्राटदार होते. त्यांनी आपला मुलगा माझ्या घरात शिकावयाला ठेवला होता. त्यांनी मला 500 रुपये कर्जाऊ दिले. त्याचवर मी प्रवासाचे सामान विकत घेतले. पुण्याच्या लष्करामधल्या एका कापडाच्या व्यापाऱ्याचा मुलगा माझा विद्यार्थी होता. त्याच्याकडून मी 1 वर्षाच्या उधारीवर कापड घेतले. बुधवार चौकातील सायंटिफिक टेलरिंग फर्मचे मालक श्री लक्ष्मणराव कुलकर्णी हे माझे मित्र होते. त्यांच्याकडून मी कपडे शिवून घेतले. त्यानंतर कमीत कमी जे 200 रुपये तरी मला कर्ज देऊ शकतील अशा 10-12 मित्रांची मी आणि माझ्या चुलत्यांनी यादी तयार केली. त्यांना समक्ष भेटून त्या गोष्टीला त्यांची संमती मिळवली. बुद्धीच्या कसोट्यांचे प्रयोग या विषयावर संशोधनात्मक निबंध लिहिण्यासाठी मुंबई युनिव्हर्सिटीकडे मी शिष्यवृत्ती मागितली होती. ती ह्याच वेळी मंजूर होऊन तिचे मला 400 रुपये मिळाले. अशा रीतीने नाना तऱ्हेच्या खटपटी लटपटी करून मी 4,000पर्यंत तर कशीबशी सोय केली. 1,000-1,500 रुपये कमी पडू लागले. माझे चुलते म्हणाले, परत यायच्या वेळीच ना तुला हे पैसे लागतील. पण त्यावेळचं त्यावेळी बघू. आता त्याची कशाला काळजी. विलायतेला तू अडकून पडलास
तर तुला तिकडून परत आणण्यासाठी आम्ही इथे एक फंड उभारू, मग तर झालं. पैसे जमविण्यासाठी चाललेली ती आमची केविलवाणी धडपड पाहून एका सज्जन गृहस्थाला दया आली. मुंबईच्या एका महाराष्ट्रीय लक्षाधीशाची आणि त्यांची चांगली ओळख होती. तेव्हा त्यांनी मला चिठ्ठी देऊन त्यांच्याकडे पाठविले. मोठ्या आशेने मी त्यांच्या घरी गेलो. एखाद्या लक्षाधीशाकडे स्वतःसाठी भीक मागायला जायचा माझ्या आयुष्यातला तो पहिलाच प्रसंग होता. मोठ्या अदबीने नमस्कार करून मी ती चिठ्ठी त्यांच्या हातात दिली आणि त्या चिठ्ठीचा त्यांच्या चेहऱ्यावर काय परिणाम होतो आहे हे पाहण्यासाठी आभाळभुतासारखा त्यांच्या तोंडाकडे बघू लागलो. चिठ्ठी वाचून झाल्यानंतर तो लक्षाधीश आढ्याकडे वर पाहत पाहत गंभीर स्वराने मला म्हणाला, हे पहा, मी अशी उघड उघड मदत कधी करीत नसतो. गुप्तदान करण्याची माझी पद्धत आहे. मी म्हणालो, काही हरकत नाही, आपण मला मदत केलीत तर मी कोणाला सांगणार नाही. त्यावर तो म्हणाला, आणखीन दुसरी गोष्ट अशी, मी फक्त गोरक्षणाच्या कार्याला मदत करतो. तेव्हा मी म्हणालो, मग काय बोलणंच संपलं. मी गो नाही, माणूस आहे. हे माझं दुर्दैव आहे. मी उठू लागलो तसा तो लक्षाधीश मला म्हणाला, शिवाय माझे स्वतःचे मत असे आहे की इंग्लंडसारख्या देशात शिकावयाला जायचे म्हणजे पैशांचा अपव्यय करण्यासारखे आहे. मी मनात विचार केला की हा माणूस तर काही आपल्याला पैसे देत नाही, मग ह्याला जाता जाता एक दणका द्यायला काय हरकत आहे. तेव्हा मी नाटकी हास्य तोंडावर आणून त्यांना म्हणालो, मी आपल्याकडे पैसे मागायला आलो होतो, सल्ला नव्हे. तो लक्षाधीश माझ्याकडे डोळे वटारून पाहतच राहिला. तेवढ्यात मी त्याच्या दिवाणखान्यातून बाहेर पडलो. इंग्लंडला जावयाला मला 2 महिने अवकाश होता. तेवढ्यात मे महिन्यामध्ये किर्लोस्कर थिएटरात श्रीपाद कृष्ण उर्फ तात्यासाहेब कोल्हटकरांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अधिवेशन भरले. तात्यासाहेब केळकर होते स्वागताध्यक्ष. महाराष्ट्रातले हे 2 सुप्रसिद्ध तात्या अशा रीतीने एकत्र आल्यानंतर ह्या संमेलनाला जी काही गंमत आली तिचे काय वर्णन करावे. दोघांच्याही कोटीबाजपणाला असा काही महापूर आला म्हणता. मराठी साहित्य संमेलनाला हजर राहण्याची ती माझी पहिलीच वेळ होती. तेव्हा त्या संमेलनाचा जेवढा म्हणून काही आनंद लुटण्यासारखा होता तो तर मी मनसोक्त लुटला. त्या संमेलनाच्या निमित्ताने आपणही काहीतरी गंमत करावी म्हणून कवी आणि चोर नावाचे एक लहानसे खंडकाव्य मी लिहिले. ते माझे मित्र, विजय प्रेसचे मालक आणि रत्नाकर मासिकाचे चालक श्री अनंत सखाराम उर्फ आप्पासाहेब गोखले ह्यांनी छापून प्रसिद्ध केले. ते खंडकाव्य मी माझ्या स्वतःच्या नावाने प्रसिद्ध न करता बाबूराव भाऊराव कोढीतकर ह्या टोपण नावाने प्रसिद्ध केले. बाबूराव हे माझे घरगुती नाव, भाऊराव माझ्या वडिलांचे नाव आणि आम्ही राहणारे मूळचे कोडीचे. तेव्हा हे टोपण नाव तसे पाहिले तर अक्षरशः खरे असून सुद्धा लोकांची दिशाभूल करणारे होते. कवी आणि चोर हे माझे चिमुकले खंडकाव्य त्याच्या नावाप्रमाणे चमत्कारिक आहे. त्याचा सारांश असा, अमावस्येची काळीकुट्ट रात्र ह्या भयान अशा वेळी कवी आणि चोरटे राहतील दुजे जागे, प्राणी याविन कोणते. याप्रमाणे एक चोर रात्री चोरी करण्यासाठी हिंडत असताना त्याला एका घरात दिवा दिसला. तेव्हा त्याला आश्चर्य वाटले की इतक्या रात्री ह्या घरात दिवा कसा. तेव्हा तो त्या घरात शिरला. पाहतो तो काय, एक कवी कुठल्या तरी काव्यग्रंथातून वाङ्मय चौर्य करीत बसला होता. ते पाहून चोर सर्द झाला. तो आत शिरला तेव्हा घड्याळात पहाटेच्या 3चा ठोका पडत होता. कवी चोराला पाहून घाबरला नाही, उलट त्याला हसून म्हणाला, या आताच मी एक काव्य लिहून पूर्ण केले आहे. मला ते वाचून दाखवायची भयंकर इच्छा झाली आहे, पण या वेळेला श्रोता कोण मिळणार. तुम्ही आलात ही फार चांगली गोष्ट झाली. बसा, मी हे काव्य तुम्हाला वाचून दाखवतो. चोर अत्यंत ओशाळा झाला. मान खाली घालून तो म्हणाला, अहो, मी कोण आहे हे तुम्हाला माहीत आहे काय. मी एक चोर आहे. तुमची कविता ऐकण्याची माझी पात्रता नाही. तेव्हा कवीने चोराला मिठीच मारली. तो म्हणाला, अरे तू जसा चोर तसा मीही पण चोरच. सोनियाचे दागिने चोरसी तू, कल्पनांचे शिनगार मी परंतु, हिऱ्या मोत्यांवर सदा तुझा डोळा, शब्द मौक्तिक मी सदा करीत गोळा. पण मित्रा चोरा, चोरी कशी करावी की जिच्या योगाने माणसाची अब्रू वाढते. मी वाङ्मय चौर्य करून नावलौकिक मिळवितो आणि तू चोऱ्या करून साऱ्या जगात आपला बदलौकिक करतोस.
धन्य ते चौर्य जाणावे, अब्रूचे जगी वाढवी, धिक धिक चौर्य मित्रा, जे नावलौकिक घालवी. पण कवीचा तो उपदेश काही चोराला मानवला नाही. त्या रात्री तो कुठेतरी एका ठिकाणी चोरी करावयाला गेला. तेथे शिपायांनी त्याला पकडले. त्या प्रकरणात त्याला शिक्षा झाली. तुरुंगात असताना त्याला पश्चाताप झाला आणि त्याची खात्री झाली की आपण त्या कवीचे ऐकले असते तर असे तुरुंगात खितपत पडलो नसतो. म्हणून तुरुंगातून बाहेर पडताच तो एकदम त्या कवीला भेटायला गेला आणि त्याच्या पायावर त्याने साष्टांग नमस्कार घातला. त्राहिमाम नारदाक घोरात, सद्गुरो शरण मी तुला, कृपेचा वर दे बापा, तूच आधार एकुला. त्यावर कवी एकदम प्रसन्न झाला आणि त्याने चोराच्या मस्तकावर आपल्या कृपेचा वरदहस्त ठेवला. काय सांगावे अद्भुत, गुरु जाहले सद्गदित, शर्विकलाच्या मस्तकी हस्त, ठेविला तात्काळ पा. बोले चौर्य कर्म विशारदा, तू ते प्रसन्न हो शारदा. परी पूर्वीचाच धंदा अविरत चालवी, पर वाङ्मयांची भांडारे, आपुल्यासाठीच ना बारे. खुली तयांची तुजला दारे, शंका न धरी, भय न धरावे कवीने, लाज न धरावी कवीने, तरीच तया ते विमाने नेतील स्वर्गी. धन्य कवी धन्य चोर, धन्य डाकू दरोडेखोर, काव्य सर्वांना आधार, हस्तकौशल्य दावाया. त्यानंतर मग त्या चोराने आपला चोरीचा धंदा सोडून देऊन काव्यलेखनाचा नवा धंदा सुरू केला आणि भरपूर वाङ्मय चौर्य करून फार मोठा नावलौकिक मिळवला. पुढे कवनलेखनी कुशल चोर तो जाहला, स्वतंत्र कृतीचा कवी म्हणून मान्यता पावला. चतुर्भुजन जाहला फिरूनी, त्यापुढे तो जरी, करी कवन निर्मिती, कर चतुष्टये तो तरी. कवी आणि चोर ह्या खंडकाव्याला प्राध्यापक श्रीकृष्ण निळकंठ चापेकर ह्यांच्या संस्कृत प्रचूर शैलीचे विडंबन करणारे एकच वाक्य मी प्रस्तावनेदाखल लिहिले होते. प्राध्यापक श्री नि. चापेकर हे जरी मराठीचे प्राध्यापक होते तरी त्यांची मराठी भाषा अत्यंत क्लिष्ट आणि बोजड होती. प्रत्येक विशेषणाच्या मागे सु आणि सत ह्या अक्षरांचे टोपण घालण्याचे प्राध्यापक चापेकरांना भलतेच वेड होते. त्यांचे विडंबन जयराम कृष्ण पाध्ये या कवीने सुसुंदरीच्या सुसरी गळ्यात असे केले तर मी सदंगी माझ्या सतकोट, सदगडीचा वरथाट अशी त्यांच्या त्या छंदिष्टपणाची थट्टा केली. चापेकरांनी कुठेही 4 ओळी लिहिल्या की त्याचा शेवट ज्ञानेश्वराच्या पसायदानाने केला नाही असे कधीही व्हावयाचे नाही. त्याचाही उपहास मी त्या माझ्या एका वाक्यात केला. ते एकच वाक्य असे: मदीय कनिष्ठ सहोदर सदृश कवी सुहृदय श्री केशवकुमार ह्यांच्या सन्मान्य प्रसादोत्कट व आदरयुक्त विनंतीपूर्वक प्रांजळ आग्रहावरून त्यांच्या या सहजरम्य अव्याज मनोहर व सुश्लिष्ट शब्दावगुंठित मौक्तिक प्रवाळ मिश्रित सुवर्णगुटिके समान अल्पमोली व बहुगुणी औषधाप्रमाणे किंवा त्वरित दान महापुण्य अशा शीघ्र हितसाधन पुण्याचरणाप्रमाणे असलेल्या या आनंद व उत्साहवर्धक लघुखंड काव्यास अत्यंत साकल्याने व विस्तारपूर्वक माझ्या पूर्वसंप्रदायास अनुसरून प्रदीर्घ प्रस्तावना न लिहिता हे काव्य जरी याचे नाव चमत्कारिक, मोघम व क्षीणशक्ती असले तरी ते वृत्तवैचित्र्यपूर्ण, पथ्यकारक, सात्विक, ईर्ष्यायुक्त, मार्मिक, सदहेतुमूलक व उन्नत मनोरंजनकारक आहे असे सांगून, तसेच ते बिंदुस्रावी अर्कसुभाषित समान क्लुप्तीपूर्ण आहे असे आश्वासून व त्याचे कौतुकयुक्त व उत्तेजन मिश्रित अभिनंदन करून श्री ज्ञानोबारायांच्या प्रेमळ पसायदानाने ते रसिकांच्या हवाली करतो. आता विश्वासमके देवे, येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदान हे. प्राध्यापक चापेकर यांच्या भाषाशैलीचे हे विडंबन वाचून जाणती मंडळी पोट धरधरून हसली तर स्वतः चापेकरांच्या अंगाचा अगदी तीडपापड झाला. ते म्हणाले, मी ज्ञानोबाचे पसायदान म्हणू नको तर काय गॉड सेव्ह द किंग म्हणू. पुण्याच्या साहित्य संमेलनात ह्या चिमुकल्या काव्याने खूपच खळबळ उडवली. मराठी कवितेच्या क्षितिजावर हे बा कोडितकर नावाचे कोण नवे शेंडे नक्षत्र उगवले आहे ह्याची चौकशी जो तो करू लागला. माझ्या झेंडूच्या फुलांचे जाहीर काव्यगायन
मी ह्या संमेलनातच प्रथम केले. तो बनाव माझे मित्र श्री आप्पासाहेब गोखले यांनी मोठ्या धूर्तपणाने घडवून आणला. तोपर्यंत मी कधीही जाहीरपणे काव्यगायन केलेले नव्हते. मला माझ्या कविता पाठ म्हणता येत नव्हत्या. ह्या सर्व गोष्टी आप्पासाहेबांना माहीत होत्या, म्हणून त्यांनी आपल्या खिशात झेंडूच्या फुलांची एक प्रत आधीपासूनच आणून ठेवली होती. एका रात्री किर्लोस्कर नाटकगृहात काव्यगायनाचा कार्यक्रम चालू असताना 3ऱ्या मजल्यावरून काही श्रोत्यांनी माझ्या नावाचा आरडाओरडा सुरू केला. ही सर्व मंडळी आप्पासाहेबांनीच आधी आणून बसवली होती. तेव्हा अध्यक्षांना मला काव्यगायनासाठी पाचारण करणे भागच पडले. मी उठून म्हणालो, मजजवळ माझ्या कवितांचे पुस्तक नाही. त्याबरोबर रंगमंचावर माझ्या मागेच उभ्या असलेल्या आप्पासाहेब गोखल्यांनी झेंडूच्या फुलांच्या पुस्तकाची एक प्रत माझ्या हाती आणून ठेवली. तेव्हा माझा नाईलाज झाला. मला काव्यगायनाला उभे राहणे भागच पडले. मी 1 नाही 2 नाही, चांगल्या 4 कविता म्हणून दाखविल्या. प्रत्येक ओळीला टाळ्यांचा कडकडाट होत होता. लोकांनी मला अक्षरशः डोक्यावर उचलून घेतले. लोकप्रियतेचा अनावर मारा आयुष्यात मला त्या रात्री प्रथम सहन करावा लागला. त्याचा परिणाम असा झाला की झेंडूच्या फुलांत ज्यांचे मी प्रामुख्याने विडंबन केले होते ते रविकिरण मंडळाचे प्रमुख कवी माझ्यावर भयंकर भडकले आणि तसेच रातोरात संमेलनाध्यक्ष तात्यासाहेब कोलटकर ह्यांच्या घरी जाऊन त्यांनी तो सर्व प्रकार त्यांच्या कानावर घातला. साहित्य संमेलनाच्या जाहीर कार्यक्रमात अत्र्यांनी आमची बदनामी केली आहे, तेव्हा तुम्ही आपल्या समारोपाच्या भाषणात त्यांचा निषेध केला पाहिजे, अशी त्यांनी तात्यासाहेबांना गळ घातली. तात्या बिचारे भोळे आणि भिडस्त. त्यांनी त्यांचे ते म्हणणे मान्य केले. मला ही गोष्ट काही माहीत नव्हती. दुसऱ्या दिवशी तात्यांनी समारोपाच्या भाषणाच्या प्रारंभीच आदल्या रात्री झालेल्या अप्रिय प्रकारावर ताशेरे झाडायला जेव्हा सुरुवात केली तेव्हा मी सरदच झालो. अर्थात तात्यांनी माझ्या विडंबन काव्याचा उल्लेख फारच संयमाने केला, पण तेवढा देखील मला सहन झाला नाही. माझ्या डोळ्यात एकदम अश्रू आले. अधिवेशन संपल्यानंतर मी तात्यांकडे गेलो आणि म्हणालो की तात्यासाहेब, 2 वर्षांपूर्वी तुम्ही माझ्या झेंडूच्या फुलांवर जो लेखी अभिप्राय दिलेला आहे तो माझ्याजवळ अजून आहे. तो मी उद्या वृत्तपत्रातून छापला तर तुम्हाला कसे वाटेल? तात्यांनी माझा हात दाबला आणि मला हळूच म्हणाले, मी बोललो ते तुम्ही मनावर घेऊ नका, विसरून जा. तात्यांच्या माझ्याबद्दलच्या भावना त्या शब्दात व्यक्त झाल्या होत्या. त्यांनी माझे समाधान झाले. झेंडूच्या फुलांवरील तात्यांचा खाजगी अभिप्राय त्यांच्या मरणोत्तर मी त्या पुस्तकाच्या पुढच्या आवृत्तीत प्रस्तावनेदाखल छापलेला आहे. समाप्त. नवनवीन पुस्तके ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक व शेअर करा आणि तुमच्या काही प्रतिक्रिया असल्यास आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद. जय हिंद.